तुमचा साखरपुडा घरच्या घरी करणार आहोत, चालेल ना ग? नाही म्हणजे आम्ही उरक तर घेतो असं नको वाटायला तुला. कारण काय, हल्लीच्या मुलींची खूप स्वप्न असतात की नाही. आपला साखरपुडा लग्न अगदी ग्रँड व्हायला हवं. हल्ली काय असतं ते डेस्टिनेशन वेडिंग तसं काहीतरी. काकू, हो ग्रँड वेडिंगचा उपयोग काय? आपलं माणूस हे आपल्या आवडीचं, विश्वासाचं, आपल्याला जपणारं हवं. सई, तुझी काय काय स्वप्न आहेत लग्नाबद्दल? सी, ग्रँड वेडिंग असावं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आजी, मला तुमच्याशी केस संदर्भात थोडंसं बोलायचं होतं. दारातून लावून घे जा. दार? मदत मागायला आली आहेस की नसत्या शंका कुशंका काढायला आली आहेस? बोल, काय बोलायचंय? आजी, कोर्टाने आम्हाला उद्याचा एकच दिवस दिलाय आणि गाडे पाटलांची सून जिंकावी असं तुम्हाला वाटतंय ना? मग मला तुमची मदत हवी. जेव्हा ही केस सुरू झाली तेव्हा पोलिसांना एक सीसीटीव्ही फुटेज मिळालं होतं आणि मी वारंवार मागणी करून सुद्धा पोलिसांनी ते सीसीटीव्ही फुटेज आम्हाला कधीच दाखवलं नव्हतं. मग जेव्हा आता मी कोर्टात विनंती केली सीसीटीव्ही फुटेज दाखवण्याची, तेव्हा कोर्टात ते दाखवलं गेलं, पण तो कॅमेरा वेगळा असणार, कारण त्यात त्या गाडीचा नंबर, ती गाडी कोण चालवत होतं हे काहीही दिसत नव्हतं. आणि आता जर का मला योग्य सीसीटीव्ही फुटेज नाही ना मिळालं तर मी ही केस हरू शकते असं मला वाटायला लागलं. आणि ते योग्य सीसीटीव्ही फुटेज मिळण्याकरता मला तुमची मदत हवी आहे आजी. त्या सीसीटीव्ही फुटेजवरून ती गाडी वेंकीदादा चालवत नव्हता हे स्पष्ट होईल आणि मग नेमकी कोणाची धडक बसली ते सुद्धा आपल्याला सापडू शकेल. आजी, मला खात्री आहे त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्या गाडीचा नंबर दिसत असणार आणि म्हणूनच ते सीसीटीव्ही फुटेज लपवण्याचा प्रयत्न होतोय आणि त्यासाठीच मला तुमची मदत हवी आजी. मला एक गोष्ट कळत नाहीये आणि की या सगळ्या केसच्या मागे अधिराज दादा आणि संपत काका का लागले? पण आता जाऊ दे, मला या सगळ्याच्या मागे लागता नाही येणार. आता मला प्लीज तुम्ही मदत करा. दिली तुला मदत, पण एका अटीवर. मला तुमची कुठली अट मान्य असेल. थांब थांब, गडबड करू नकोस, नीट विचार करून बोल. आजी, आत्ता मला माझा भाऊ सुटण्यापेक्षा जास्त महत्वाचं दुसरं काही वाटत नाहीये. ठीक आहे, माझी अट मान्य केलीस असं मी गृहीत धरते. वेळ आल्यावर कळेलच तुला माझी अट कोणती आहे ते. मला तुमची अट मान्य आहे, पण बरोबर, त्या प्रकाशला म्हणे कोणीतरी पॉवरफुल व्यक्ती येऊन भेटून गेली आहे, तिने त्याला अभय दिलंय. हु इज अभय? अहो, अभय कोणी माणूस नाही हो. जाऊ दे, तुम्ही ते सोडा. एवढंच लक्षात घ्या की तो प्रकाश आता कोर्टामध्ये कोणाच्याही बाजूने काही साक्ष देऊ शकतो. कोण असेल ही पॉवरफुल व्यक्ती? स्वतः गाडे पाटील तर माझ्या बाजूने आहेत. हॅलो 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 हॅलो, अरे फोन ठेवला. ह्या भावनाने सिद्धूच्या मदतीने कोणाला उभं केलंय का? ही सगळी श्रीमंत माणसं कुठली असतात. हॅलो हॅलो, ओ मॅडम, काय तुम्हाला एवढी महत्वाची माहिती दिली, तुम्ही काही न सांगता काही न बोलता फोन ठेवला? किती ते कृतज्ञ असावं. नक्की पॉइंट काय आहे तुमचा? पॉइंट काय म्हणजे
मॅडम एवढी महत्वाची माहिती दिली मी तुम्हाला, अहो, त्या बदल्यात काहीतरी मोबदला तर द्यायला हवा तुम्ही, पैसे वगैरे काही. हा, एवढ्याशा बातमीचे कसले पैसे? एवढीशी बातमी? ठीक आहे ठीक आहे, ती आरती आमच्या घरातच राहते. आता यापुढे तिच्याकडून काही माहिती मिळाली ना तर तुम्हाला सांगतच नाही. सिरियसली यू आर इम्पॉसिबल. हो, इम्पॉसिबल बिम्पॉसिबल काय म्हणायचंय ते म्हणा, आपण पैसे पाठवा पहिले, कळलं ना? पाठवते. काय बाई आहे, हिच्यासाठी माहिती काढतोय तर ही वर मलाच मास दाखव. तर या बाईने पैसे पाठवले तर ठीक, तर पुढच्या वेळी काय माहिती मिळाली तर हिला देतच नाही. नाही नाही, चुकीचीच माहिती देतो. पैशांच्या बाबतीतली गोष्ट असेल तर मला ती अजिबात ऐकायची नाही. तशीच काहीशी गोष्ट आहे, आणि जर मी तुम्हाला सांगितलं नाही तर ते योग्य ठरणार नाही. कारण सर मी त्या वॉचमॅनला प्रॉमिस केलंय. तू प्रॉमिस केलंय? कशाला केलंय? अरे तो वॉचमन आत्ता तर कामाला लागलाय ना, 1 महिना तर होऊ दे. तू स्वतःहून कशाला काढतो पैशांचा विषय? हा, तुम्ही नाही म्हणा, पण माझ्याकडून तुम्हाला निरोप पोचला नाही असं नको व्हायला. त्या वॉचमॅनला ॲडव्हान्स हवाय. काय ऍडव्हान्स हवाय? याला तर मी आता बघतो. अरे त्याला मी 12,000 पगार द्यायला तयार झालो होतो, तर हा 10,000च तयार झाला. हा, आणि आता ऍडव्हान्स मागतोय. याला तर नसतो सोडत मी. आता बघतोस याला. तो येतोय ना आता ड्युटीवर, येतोय ना? हा, त्याला पोचायला सांग. तू पण पोचते, मी पण पोचतो. तिथे भेटून त्याला सांगतो. हा, तू पण पोच. आलोच. तर याला नसतो आता सोडत. ऍडव्हान्स मागतो.